सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको। अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील। फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। आता मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी या सेवा केल्या होत्या आणि त्यांना अनुभव देखील आलेले आहे। तुम्हाला देखील असे अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील या सेवा आवर्जून कराव्यात। खरं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही। कर्माचा भोग भोगूनच संपतात। भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो। जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं, पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं। स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास हा अतूट असला पाहिजे। आता भरपूर वेळा आपण सेवा या करत असतो आणि जर आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर अगदी आपण स्वामी महाराजांसमोर रडतो, त्यांच्यासोबत भांडतो देखील। पण खरं तर एखादी गोष्ट आपल्यासाठी चांगली असेल तर स्वामी महाराज ते आपल्याला नक्की देतील, पण एखादी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी घातक ठरणार असेल तर ती गोष्ट स्वामी महाराज तुम्हाला कधीही देत नाही। फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा। तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील महाराज नक्कीच पूर्ण करतील। फक्त मनापासून या सेवा करा आणि कोणताही संकोच न बाळगता आपण अगदी सकारात्मकतेने या सेवा करायची आहे। कारण की भरपूर वेळा जर आपल्याच मनामध्ये नकारात्मकता असेल की मी या सेवा केल्यामुळे खरंच माझी इच्छा पूर्ण होईल का, किंवा मुलांची प्रगती होईल का, इतरही काही अडचणी अडथळे असतील तर ते दूर होतील का, जर आपण नकारात्मकता ठेवली तर आपली इच्छा पूर्ण होत नाही। त्यामुळे आपण सकारात्मकतेनेच ही पूजा सेवा करायची आहे। आता या सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने या सेवा केल्या तरी पण चालेल। फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तो जेवढा काळ आहे तर तो काळ आपल्याला सोडून परत सेवेला सुरुवात करायची आहे। आता आपण अगदी 21 दिवसांची सेवा करू शकता किंवा 11 दिवसांची सेवा केली तरी पण चालेल। मग अगदी 21 दिवसांची सेवा आपल्याला करायची असेल तर 20 जून पासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस आपण सोडून परत पुढे तेवढे दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे। खरं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे, कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो। त्यामुळे अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ दिला तरी पण चालेल। फक्त त्या व्यक्तीने तो पठण केला पाहिजे। अशाच व्यक्तीला आपण हा ग्रंथ भेट म्हणून द्यायचा आहे, कारण की त्या व्यक्तीने जरी तो ग्रंथ पठण केला तरी पण आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते। आता या 21 दिवसांच्या काळामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो तर आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकतो, तारक मंत्राची सेवा करू शकतो, तसेच सर्वात सोपी सेवा म्हणजे तुम्ही नामस्मरण देखील करू शकता। आता या सेवा करण्यासाठी आपल्याला काही संकल्प करायचा आहे का तर सर्वात प्रथम जेव्हा पण आपण सेवेला सुरुवात करणार आहात मग आपण 20 तारखेला सेवा आपल्याला करायची आहे तर त्या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। थोडंसं पाणी घ्यायचं आहे, खाली तामण ठेवायचं आहे, उजव्या हातामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा हळदी कुंकू एक फूल ठेवायचं आहे आणि आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी 21 दिवसांची ही सेवा करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या। त्यानंतर तुमचं नाव गोत्र देखील तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे। तुमची इच्छा मनोकामना देखील तुम्ही तिथे व्यक्त करावी। अगदी मनापासून आणि तळमळीने आपली जी काही इच्छा आहे तर ती स्वामी महाराजांना सांगायचं आहे, कारण की आपली आई आपल्याला कधीच नाराज करत नाही, तसेच स्वामी महाराज देखील आपली आईच आहे। त्यामुळे फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा, बघा तुमची इच्छा देखील पूर्ण होईल। आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे पाणी तामणामध्ये 3 वेळा सोडायचं आहे आणि हे पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकलं तरी पण चालेल। तसेच आणखीन आपण एक उपाय एक सेवा करायची आहे तर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे, जवळपास असणाऱ्या स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे
आणि जर तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल तर घरी स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर जरी तुम्ही हा नारळ आणि खडीसाखर ठेवली तरी पण चालेल। तिथे देखील आपण आपलं नाव गोत्र सांगायचं आहे। तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या, मी 21 दिवसांची सेवा करणार आहे। तसेच तुमची इच्छा मनोकामना तिथे अगदी तळमळीने व्यक्त करायची आहे आणि ती नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। आता यानंतर आपण 20 तारखेला सेवेला सुरुवात करणार आहोत। मग अगदी तुम्ही तारक मंत्राची सेवा करणार आहोत किंवा कोणतीही सेवा करणार आहात, पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तसेच घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे, कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार करत असतो। त्यामुळे ही 2 कामं करून मगच आपण सेवेला सुरुवात करायची आहे। 3 अगरबत्ती देवघरामध्ये प्रज्वलित करायची आहे। ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने आपण 3 अगरबत्ती प्रज्वलित करावी। देवघरामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे, त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपली जी पण सेवा करून होईल तर ती सेवा करून झाल्यानंतर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे। अगदी आपल्या घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे। तसेच थोडंसं पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये असं पाणी शिंपडावं। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल। मग तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तांब्या भरून पाणी देवघरामध्ये ठेवायचंच आहे। आता पहिली सेवा स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे। अगदी तुम्ही 21 पारायण देखील करू शकता, म्हणजे रोज 1 वेळा स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे। आणि जर तुम्हाला असे शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही रोज 3 अध्याय जरी पठण केले तरी पण चालेल। हे 3 अध्याय भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात। आता स्वामी चरित्र सारामृत 21 दिवसांचे करायचे आहे। तसेच आपण यानंतर तारक मंत्राची देखील सेवा करू शकता। आता तारक मंत्र रोज आपल्याला 11 वेळा पठण करायचा आहे। आता हा पठण करत असताना आपण तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। त्यानंतर हे पाणी घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करावं। आता तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। आणि या सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे, खिडक्या देखील उघड्या ठेवाव्या, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। आपल्या घरामध्ये जर सकारात्मकता असेल तर आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात। आणि त्यानंतरची तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण। आता तुम्ही अगदी रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता। श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते। या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते। इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते, सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते। असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे। आता जेव्हा आपण 11 माळी जप करतो तेव्हा देखील आपण देवघरामध्ये तांब्या भरून पाणी हे ठेवायचंच आहे। अगदी रोज 21 दिवस आपण असं तांब्या भरून पाणी देवघरामध्ये ठेवावं। याने तुमची इच्छा देखील पूर्ण होईल व घरामधील नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होईल। आता ज्यांना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अगदी 11 माळी करणे शक्य होत नसेल, अगदी तुम्ही बाहेर जाता किंवा इतरही काही कामे असतात, घरात लहान बाळ असतं, तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा पण काही काम करतात तेव्हा जरी मंत्र जप केला तरी पण चालेल। श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करते। शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही। बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो। तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल। म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे। या सेवा करत असताना आपण मांसाहार हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।